उभे चाळीस माणसं बसल्याची भाषण ऐकायला का पुढे जायला रस्ता नाही म्हणून थांबली. न्यायाधीश गारगाव दिव्या अप्पा नमस्कार. आमच्या रणजितकडे बघा. आपल्या सगळ्या सगळं क्लिअर केलं ना तर गाडी जाऊन ही गाडी जाऊन आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मागच्या 9 वर्षापूर्वी तुम्ही मतदान केलेलं. 9 वर्षाच्या कालखंडानंतर बऱ्याच कालावधीनंतर लोकांचं स्थानिक राज्य निवडण्याचा अधिकार पहिल्यांदाच 9 वर्षानं आपल्याला मिळतोय. पहिल्या 5 वर्षाचा कालावधी संपल्यावर सरकारने 4 वर्ष निवडणुका घेतल्या वेगवेगळ्या कारणाने. सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्या, आता फार तुम्ही लांबणं योग्य नाही. पण ह्या 4 वर्षात जेव्हा लोकनियुक्त बॉडी नव्हती त्यावेळी राज्य कुणाचं होतं? अधिकाऱ्यांचं आणि मंत्रालयात बसलेल्या सचिव आणि मंत्र्यांचं. महापालिकेमध्ये पदाधिकारी नाही, नगरपालिकांमध्ये पदाधिकारी नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नाही. ह्यांना जाब विचारायला कोणीच नव्हतं आणि त्यामुळं जाब न विचारल्यामुळं यांनी अशी कामं केली ज्या कामांचा जनतेशी फारसा संबंध नाही किंवा जनतेने मागितलं आणि काम झालं. हे नातं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेशी लोकांचं महाराष्ट्रातल्या 12 कोटी 13 कोटी जनतेचं राहिलं नाही. आज सुदैवाने पुन्हा निवडणुका होत आहेत, चांगली बाब आहे. आता पुन्हा निवडणुका होताना यावेळी निवडून देत असताना 9 वर्षापूर्वी आपल्याला माहित नव्हतं की हे 5 वर्ष टिकतील आणि पुढे 4 वर्ष निवडणुका होणार नाही. राजीव गांधींनी घटनेत बदल करून शिवाजीराव नाईक साहेब आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्या टर्ममध्ये 12-13 वर्ष निवडणुकाच झाल्या नाही, निवडणुकाच झाल्या नाही. 11 वर्ष निवडणुका झाल्या नाही. आणि त्यामुळं राजीव गांधींनी पुढाकार घेतला आणि सांगितलं या देशामध्ये 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, हा बदल करूया. घटनेत बदल झाला. पण घटनेची पायमल्ली हे सध्याची व्यवस्था कशी करते याचा अनुभव म्हणून 4 वर्षानंतरच आता आपल्याला मतदान करण्याचा योग येतोय. आपल्या सर्वांना जिल्हा परिषद म्हणजे रस्ते, नाले, गटर, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, ग्राम पंचायतीची व्यवस्था इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना आजपर्यंत ज्ञात होतं. 2019 साली सुदैवानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी पालकमंत्री झालो आणि या जिल्ह्यातल्या आरोग्य क्षेत्रामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे. कारण पूर्वीची अवस्था अशी होती की प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलेलं आहे, एक्सरे मशीन आहे, सगळी मशिनरी आहे, पण टेक्निशियन नाही. 22 जणांचा स्टाफ असेल तर 10-12 जण काम करतात, उरलेले नेमायला राज्य सरकारकडून परवानगी आलेली नाही. डॉक्टर 4 आहेत तर 2 आहेत, 1 आहे, कागदावर 3 आहेत, पण प्रत्यक्ष 1 डॉक्टर आहे. अशी विकलांग अवस्था या जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची. आणि औषधं नाहीये म्हणून डॉक्टर सर्रास
तुम्ही दुकानात जाऊन औषधं खरेदी करा म्हणून प्रिस्क्रिप्शन द्यायचे. हे सगळं बघितलं ते बरेच वर्ष आम्ही बघत होतो. हे सगळं मोडून काढण्याची आवश्यकता आहे. म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये मी जिल्हाधिकारी आणि सीओला सांगितलं, तुम्हाला या जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करायचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. स्मार्ट पीएचसी नावाने योजना आली. स्मार्ट पीएचसी नावाने जी योजना आली त्या योजनेमध्ये आपण कोकरूड पासून उमदीपर्यंत जत तालुक्यात जेवढी 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यातली काय फार जुनी होती, 35-40 वर्षाची. त्यांना जरा सुधारणा केल्या, जरा त्याचे एक्सटेन्शन करून जादा बांधकाम करून नव्या सुविधा त्यात बसतील अशी व्यवस्था केली. 20-25 वर्षापूर्वी जी बांधलेली होती त्यांच्यामध्ये काही थोड्याशा सुधारणा, गळणं बिळणं सगळ्या इमारतीच्या डागडुजी आणि अलीकडे जे बांधलेले होते त्याच्यातही काही स्वच्छता आणि बाकीची रंगरंगोटी केली. या सगळ्यांमध्ये मशिनरी सगळी अद्यावत करण्याचं काम आम्ही केलं. स्टाफ जो होता कलेक्टर आणि सीओला मी सांगितलं तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर नेमा. त्यामुळं आज सांगली जिल्ह्यातल्या 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात सगळे कर्मचारी नेमलेले आहेत. सगळे डॉक्टर जागेवर आहेत. एक्सरेचं मशीन आहे तर त्याच्या मागचं टेक्निशियन पण नेमलेलं आहे. कुठेही गहाळपणा राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही 19-20 साली बरंच काम केलं आणि 21 सालापासून एक चांगली व्यवस्था या जिल्ह्यात उभी राहिली. आज मला अतिशय समाधान आहे. तुम्ही कुठल्याही दवाखान्यात गेलात, आता मागच्या वर्ष 1.5 वर्षात काय उजेड पडलाय मला माहित नाही, पण त्या 3 वर्षात तर व्यवस्था चांगली होती. पण तुम्ही गेलात तर औषधं जी काही कायद्यानं असली पाहिजे ती सगळी औषधं असतात. औषधं कमी झाली तर जिल्हा परिषदेकडून ती पुन्हा रिफिल करण्याची व्यवस्था असते आणि डॉक्टर आणि स्टाफ जो काही असेल नेमलेला तो व्यवस्थित परिपूर्ण झालेला आहे. माझ्या तालुक्यात आणि माझ्या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला जर हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर इस्लामपूरला किंवा कोल्हापूरला कुठं जाण्याची गरज नाही. तो प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्यांदा जाईल. प्राथमिक तपासणी आणि आवश्यक असेल तर त्या गोळ्या बिळ्या मिळण्याची व्यवस्था डॉक्टर तपासून त्यांना देईल. गरीबाला मोठ्या खर्चाची गरज सुरुवातीला लागणार नाही असा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला. दुसरा एक प्रकल्प आम्ही हातात घेतला तो म्हणजे सांगली जिल्ह्यात जत पासून इकडे शिराळ्यापर्यंत पूर्वी स्वर्गीय राजाराम बापूंनी जसे आड बांधले तसे शाळा बांधल्या. काही शाळा जत तालुक्यात, शिराळा तालुक्यात, आटपाडी, खानापूर तालुक्यात छोट्या गावातल्या शाळा 2 खोल्यांच्या 3 खोल्यांच्या आधी अस्तित्वात आहेत. पण तिथली अवस्था जीर्ण झालेली आहे. मी या जिल्ह्यामध्ये मॉडेल स्कूलची कल्पना आणली. ज्या शाळेला मैदान आहे त्या शाळेतल्या मैदानामध्ये कबड्डीचं मैदान, खो खोचं मैदान, सगळ्या मैदानी खेळांची मैदानं बसवण्याचा प्रयत्न केला. त्या शाळेमध्ये ज्या कौलं आहेत त्या सगळ्या कौलांची पुन्हा दुरुस्ती करणं, गळती पूर्ण काढणं, फार जुनी इमारत असेल तर तिथं नव्या खोल्या बांधून देणं आणि मग या सगळ्या शाळांमध्ये फरशा अतिशय उत्तम आज घातलेल्या आहेत. 500-550 शाळांनी मॉडेल स्कूलमध्ये आतापर्यंत भाग घेतला. दरवर्षी थोडी थोडी करत आपण चाललोय. 500-550 शाळा आतापर्यंत झाल्या. तिथं मॉडेल स्कूलमध्ये फरशा सगळ्या शाळेच्या बदलल्या. फरशा पण रंगसंगती फार चांगली आहे. खिडक्या नव्या घातल्या आहेत, दारं नवी घातली आहेत. फळे जुन्या 20-25 वर्षापूर्वीच्या शाळांचे खडबडीत होते ते सगळे बदलले आणि नवीन जरा आधुनिक पद्धतीचे फळे लावलेले आहेत. लाईटची व्यवस्था केलेली आहे. प्रकाश व्यवस्थितपणानं खोलीत येईल अशी व्यवस्था केलेली आहे. लहान मुलांना शाळेत गेल्यावर अतिशय उत्तम वातावरणात शिकता यावं ही एक कल्पना त्यातनं आम्ही सुरू केली. कंपाऊंड असेल नसेल तर पूर्ण कंपाऊंड बांधलेलं आहे. शाळेच्या आवारातच मुलांचं आणि मुलींचं स्वच्छतागृह स्वतंत्र ठेवलेलं आहे, लावलेलं आहे आणि 2 मुला मुलींचं स्वच्छतागृह
आणि हात धुवायचं केंद्र, हँड वॉशिंग स्टेशन, त्यातही ग्रॅनाईटचं हँड वॉशिंग स्टेशन करायला लावलं. तर परत 5-25 वर्ष कोणी नाही बघितलं तर चालेल अशी उत्तम व्यवस्था आपण सगळ्या प्राथमिक शाळेत करण्याचा प्रयत्न केला. परिणाम हा झालेला आहे की आता लोकसंख्या फार वेगाने वाढते असं चित्र देशात नाही, राज्यात नाही, जिल्ह्यातही नसेल असं मला वाटतंय. त्यामुळं लोकसंख्या वाढत नाही म्हणून पटसंख्या कमी होणं यासाठी सवय अलीकडच्या नव तरुणांच्या मुलामुलींच्यासाठी जास्त वाढायला लागली. पण मला सांगायला समाधान वाटतं की 21, 22, 23, 24 या दरम्यान सांगली जिल्ह्यात सरासरी प्रवेश देणाऱ्या मुलांच्या लक्षणीय वाढ झाली आणि 3 वर्षाच्या काळात 14,000, 4,000, 5,000, 4,000 असे काहीतरी असे मुलांनी जादा प्रवेश घेतले. म्हणजे सरासरी 100 मुलं प्रवेश घेत होती, तिथे 120 मुलं, 130 मुलं प्रवेश घ्यायला लागली. हे गावात त्यांनाच लक्षात आलं की आपण आपला लहान मूल प्राथमिक शाळेत घालायला आता काही अडचण नाही. एवढं चांगलं स्वच्छंदी वातावरण आपल्या सांगली जिल्ह्यातल्या मॉडेल स्कूलमध्ये योजनेत आलेल्या सगळ्या शाळांचा आज झालेला आहे आणि मुलंही त्यात प्रवेश घ्यायला उत्सुक व्हायला लागलेली. शेवटी जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये निवडून का जायचं, या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या जिल्ह्यात उत्तम मिळाव्यात यासाठी आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून रणजित पाटील काम करतील. आमच्या रणजित पाटलांना ग्रामपंचायतीचा अनुभव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे ते आता एखाद्या पुढाऱ्याचा मुलगा म्हणून उभे राहिलेले. हे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करतात. तुम्ही सगळ्यांनी जर त्यांची निवड केली तर मला खात्री आहे की उद्या जिल्हा परिषदेच्या प्रमुख ठिकाणी पण ते जाऊन बसू शकतात आणि तेवढी त्यांची क्षमता आहे. ग्रामपंचायत कामगिरीची उत्तम चालून ती त्यांनी सिद्ध केलेली आहे. लोकांचे लहान लहान प्रश्न, बारकाईचे प्रश्न तुमचे सगळ्यांचे सोडवण्यासाठी एक जागृत कार्यकर्ता, एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून आमचे रणजित काम करतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. पंचायत समितीमध्ये पण आमचे शिवाजी माळी आणि आमचे शहाजी पाटील हे दोघं निवडून गेले. आता पंचायत समितीची इमारत मीच बांधलेली आहे. तुम्ही जर कधी गेला तर त्या दुसऱ्या मजल्यावर एक खोली आहे. त्या खोलीत स्टुडिओ केलेला आहे. कॅमेरा लावून आदर्श शिक्षक तिथे रोज शिकवायला उभे राहतात आणि वाळवे तालुक्यातल्या शाळांमध्ये स्क्रीन लावलेले आहे. तिथला शिक्षक उत्तम, म्हणजे मी गणितात एक्सपर्ट आहे तर मी जाऊन तिथं शिकवायचं. वाळवे तालुक्यातल्या सगळ्या शाळांमध्ये स्क्रीन लावल्यात, टीव्ही लावल्यात, टीव्हीचे सेट. तिथं तो शिकवतो ते लाईव्ह त्यात दिसतं आणि त्या वर्गाची, म्हणजे 5वीचा वर्ग असेल तर 5वीची मुलं त्या खोलीत जाऊन बसतात आणि तिथं शिकवलेलं आपल्या वाळवे तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना उपलब्ध होतं. सगळे शिक्षक चांगले असतात, कमी जास्त असतात, पण सगळ्यात बेस्ट शिक्षक जो आहे तो तिथं जातो आणि शिकवतो. त्यामुळं ही व्यवस्था वाळवे तालुक्यातल्या नव्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी उपलब्ध केलेली आहे. मी यासाठी सांगतो की असे नवे नवे उपक्रम, नवे नवे कार्यक्रम हे शहाजी पाटील आणि शिवाजी माळी पंचायत समिती केल्यावर आपल्या सर्वांच्यासाठी चांगल्या पद्धतीनं राबवतील हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. खरं म्हणजे अनेक प्रश्न आहेत जे आपल्या सर्वांना नव्या पद्धतीनं बघण्याची आवश्यकता आहे. अगदी बिबट्याच्या प्रश्नापासून सगळेच प्रश्न पंचायत समिती या सदस्यांना सांगण्याची आता गरज आहे, कारण लोकांचे प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही दोघं बिबट्याला पकडणार का? हळूहळू हेच होईल. तुम्ही बिबट्याला पकडणार असाल तर तुम्हाला मत देतो. त्यामुळे नवे प्रश्न व्यवस्था तीच आहे, पण नवीन प्रश्न तयार समाज त्या उदाहरण सांगितलं, पण नवे प्रश्न तयार होतात आणि जग एवढ्या वेगानं पुढे जातंय की मोठ्या गावात तरी किमान चांगली वाचनालय असावं,
त्या वाचणाऱ्यात अधिक चांगल्या सुखसोयी असाव्यात, तुमच्या गावातल्या महिलांच्यासाठी काही कार्यक्रम व्हायला पाहिजेत, ज्येष्ठ लाभार्थी, जॉब कटरचा लाभार्थी, तुमच्या शेती अवजारासाठी सबसिडी मिळते त्याचा लाभार्थी, घरकुलाचा लाभार्थी, यांचे प्रश्न तुम्ही वेळेवर सोडवणार का? ते तुमच्या दाराखाद्यावर तुम्ही त्यांची दाद घेणार का? हे मूलभूत प्रश्न गरीबातल्या गरीब माणसासाठी जास्त महत्वाचे आहेत. आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहाजी पाटील शिवाजीराव नाईक साहेबांचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी चिन्ह तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ते सांगायला प्रचाराला म्हणून तिघांची चिन्ह एक करायला शहाजी पाटलांनी नाहीतर गळ्याला घेणार होते, पण ती चिन्ह त्यांनी शहाजी पाटलांनी मोठ्या मनाने स्वीकारलं की ठीक आहे, सगळ्यांना प्रचाराला सोपं होईल म्हणून मी तुतारी हे चिन्ह घेतो. त्यामुळे हे तुतारीवर जे सगळे उभे आहेत त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो की ह्या छोट्या छोट्या लहान कार्यक्रमात देखील आमचे सगळे प्रतिनिधी तुमच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या आहेत त्याकडे तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं बघतील, त्याचा पाठपुरावा करतील. आज मी बोरगावातली काही लोक सकाळी भेटायला आले, मोठं शिष्टमंडळ होतं 20-25 जण. त्यांनी शेळीमेंढी अहिल्या देवी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळीमेंढी पालन महामंडळ आहे तिकडे प्रस्ताव पाठवलेत, त्याची कागद सगळी दिलेली असूनही तिकडनं प्रस्ताव मंजूर आले नाही. तिकडे गेले तर बघितलं तर त्यांनी सही केलेला कागद काढून न सही केलेला कागद तिथे लावलेला आहे आणि त्याचं प्रकरण विचारायचं पास होत नाही, गेली 1.5 वर्ष झालं. त्यामुळे असले उद्योग आपल्या मतदारांच्या बाबतीत होणार नाही आणि पारदर्शक तुम्हाला सगळी माहिती देण्याचं काम हे माझे सगळे सहकारी करतील असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. आपल्याला आपलं सरकार असताना आठवण करून देतो की 19 साली ज्यावेळी सरकारमध्ये आम्ही गेलो त्यावेळी पहिल्या महिन्याभर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 6 जण मंत्री होतो आणि त्यामध्ये आम्ही 6-7 जणांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी केली. लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झाला. आपल्या जिल्ह्यामध्ये 81,000 शेतकऱ्यांना 473 कोटी रुपयाची कर्जमाफी 2019-20च्या जानेवारी महिन्यात झाली. आणि लोकांना झालेली कामं लक्षात राहते म्हणून आठवण करते मी काय जुलै-ऑगस्टमध्ये 19 साली पूरबाधित 27,500 शेतकऱ्यांना 131 कोटीचा लाभ मिळाला. जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये सांगली जिल्ह्यात महापूर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना एकूण 78 कोटी रुपयाची मदत करण्यात आली आणि आमच्या चांदोली अभयारण्याच्या प्रकल्पग्रस्तांना 4.5 कोटी रुपये 610 चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलं. पुरातल्या गावांना 22 यांत्रिकी बोटी आणि 6 रबर बोटी पूरग्रस्त गावांना दिल्या. 2,12,000 मोफत दाखल्यांचं वाटप त्या काळात झालं. अशी अनेक कामं आहेत. ते वाळवा शिराळा पूल बांधला, वाळवा शिरगाव पूल बांधला. वाकुर्डी योजनेसाठी मी मंत्री असताना 600 कोटी रुपये दिले. आता काय आहे, वाकुर्डी योजनेचं पाणी सोडलं म्हणून माणसं खुश झाली. आता पाईप पण घ्या, कॅनलच्या ऐवजी बंद पाईपनं सगळी योजना केली आणि लोकांच्या जमिनी जाऊन दिल्या नाहीतर लोकांच्या जमिनीचं ऍक्विशन झालं असतं ना तर आपल्या सगळ्यांना त्रास झाला असता. आणि त्यामुळं पाईपनं ही योजना वाकुर्डी योजना ही मानसिंग भाऊ आज इथे नाहीयेत पण मानसिंग भाऊंचा पाठपुरावा आणि मी त्यावेळी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळं खात्याची पहिली प्रायोरिटीनं पैसे कपात पूर्णत्वाला आणली. आणि म्हणून आता मी कुठेतरी ऐकलं कोणतरी मला मगाशी सांगत होतं पाणी आलं केलं नाही. हा तर पाणी सोडायला फोन केला त्याच्यावर मत मागताय. तुम्ही कुणाच्या दाढेत जायचं हे ठरवा.
काम करणारे कधी फोन करून टाईप करून कोणाच्या आता तिकडं टाकारीपासून रेल्वेच्या लाईनच्या पलीकडे डोंगराच्या पायथ्याला मागणी कुणीच केली नव्हती. टाकारीपासून देवराष्ट्राच्या वरनं चेंबरमधून पाईप काढली आणि पाक भवाननगर पण काम झाले. पण रेल्वेनाश भवाननगर किल्ले मच्छिंद्रगडच्या रानात पाणी झालं. आम्ही जाहिरात नाही केली. म्हणूनच म्हणतात काम क्या बडा तो सबसे काय भाषण कोविड काळामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात पेशंट न्यायला अँब्युलन्स नव्हत्या. 56 अँब्युलन्स सांगली जिल्ह्याचा प्रत्येक 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पण बऱ्याच आरोग्य केंद्र मधल्या गाड्या हे झाल्या होत्या, गंज लावून पडलेल्या होत्या. 56 गाड्या दिल्या. आपल्या इस्लामपूरला जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं महाराष्ट्रात कुणाकडे नाही एवढे 8 कोटी रुपये टाटा कंपनीकडून आणून उपजिल्हा रुग्णालय एवढं सुंदर केलेलं आहे की तिथल्या पेशंट कॅमेऱ्यात त्याच्या समोर जातो आणि बेंगलोरमध्ये जे हॉस्पिटल आहे तिकडे ते कॅमेऱ्यातनं ते पेशंटला काय झालंय बघायचे आणि तिथून सल्ला द्यायचे पेशंटला हे एक गोळ्या द्या, ही औषधं द्या. त्यामुळं अनेक कामं मी आपल्याला सांगू शकेन. माझी आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावरील तुम्ही सगळे एकत्रित आहात. तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना मी आयतोडे बुद्रुकची माझी आठवण आहे. मी फार वर्ष गावात यायचो की स्कीम करूया. त्या स्कीम करण्याचा प्रयत्न काय माझा कधी यशस्वी झाला नाही. पण मला आनंद आहे की मला ज्यावेळी इरिगेशन मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी वरच्या तलांकावरून डोंगराच्या पायथ्यानं आपल्या गावासाठी पण पाईप गेली आहे. तुम्हाला पाण्याची व्यवस्था त्यातून झाली आहे आणि त्या पाणी परवान्यात या गावात इरिगेशन नाहीये म्हणून या गावाला जास्त पाण्याची व्यवस्था त्यात मी केलेली आहे. कधी सांगायला मागे विसरलो पण मी इरिगेशन वाले म्हणजे सगळ्या गावात स्कीम आहे. अरे म्हणजे एक गावाचं त्या गावाला माझं ऐकलं नाही म्हटलं. त्यात गाव पूर्ण मोकळं आहे. ते सगळं गाव मोकळं असल्यामुळे त्यांची क्षेत्रफळ सगळे क्षेत्रफळ धरून 92 पासून साहेब आपण क्षेत्रफळ 92 पासून चाललाय प्रयत्न. क्षेत्रफळ तिथं मोठं आहे म्हणून या गावाला जास्त व्यवस्था त्यात धरायला मी त्यावेळी लावलेली. आज मी एवढीच विनंती करेन की आपल्या सर्वांना रणजित पाटील, शिवाजीराव माळी आणि शहाजी पाटील यांच्या उमेदवारीवर आपण शिक्कामोर्तब करा. आपण राज्याचे देशाचे प्रश्न वेगळेच आहेत. तिथं जायची गरज नाही. सध्या आपली जिल्हा परिषद पंचायत नाहीतर ती बोलायची म्हणजे अजून एक अर्धा तास लागला असता. त्यामुळे सगळ्या बाकीच्या प्रश्नांना बगल देऊन वेळ जवळपास संपलेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण पुढचे 4-5 दिवस ताकदीनं काम करा. समोरच्या बाजूला शेवटी निकराचे प्रयत्न होतील असा माझा अंदाज आहे आणि त्यावेळी आपण विचलित न होता आपल्या शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी कर्मवीर भाऊराव अण्णांच्या विचाराने शहाणा झालेल्या या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर कोणी शिकवले तर कर्मवीर भाऊराव अण्णांनी शिकवले आणि त्यामुळे म्हणजे त्यांचा विचार जागण्याचं काम अण्णांनी केलं आणि त्या गावाने शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मतदान करावं एवढीच विनंती करतो. पुरोगामी विचार शिकला पाहिजे, जगला पाहिजे. हा आम्ही सगळे आमच्या ताकदीप्रमाणे प्रयत्न करतोय. त्यात तुमचाही सहभाग तेवढाच असावा एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो. आणि माझं लांबलेलं भाषण आमचे सलीम कुठे आहे? सलीम गेलं. सलीमचे एक उमेदवार म्हणून आपण विचार करत होतो सलीमचा. पण सरपंच म्हणून चांगलं काम सलीम
सरपंच असताना गावात केलं. पण शेवटी आम्ही शिवाजी माळींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्या तिन्ही उमेदवारांना शिवाजी माळींना जेवढी मतं पडतील जेवढीच मतं रणजितला पडली पाहिजे पॅनल टू पॅनल मतदान गाव करेल आणि रणजित पाटलांना जिल्हा परिषदेत शिवाजी माळींना पंचायत समितीवर निवडून दिलं. आम्ही आपली सेवा अधिक वेगानं अधिक जोमानं करू हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद.